आमच्या भागूला चांगले मार्क पडले ना आणि शाळेतर्फे कसल्या तरी कोर्ससाठी निवड बी झाली तिची. म्हणलं देवीच्या पायावर डोकं टेकून यावं. हो हो, ते कळलं आम्हाला. पोरीनं सूर्याच्या कष्टाची चीज केलं बरं का. शालनताई, तुम्ही इकडच्याच घरात, म्हणजे सूर्याकडेच आहे बी अजून? हा, ते हो पोरींच्यासाठी. पोरी आदनमधनं सारख्या आठवण काढत असत्या त्या. वय की. त्यासनी नाही करमत म्हणून पोरींसाठी राहिलो या वाईज. आम्ही तर ऐकलं परडीच्या उत्सवात काहीतरी झाले म्हणून सूर्या डॅडी बरोबर भांडण करून तुम्हाला इकडे घेऊन आला काय? नाही नाही, सूर्या कशाला भांडल मालकांबरोबर? तेजू मगाशी तिच्या घरी दिसली आणि तुम्ही दोघी सूर्याच्या घरी. पोटुशे सुनेला सोडून कोण असं दुसऱ्याकडे येतं वे राहायला? हे बघा, जे झालं ते झालं. कितीही लपवलं तर ते लपणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, नवरा बायकोची भांडणं आपापसातच मिटवून घ्यायची असतात. अहो, डॅडींनी कुकर वाटपाचा कार्यक्रम ठेवला, ग्रंथालय सुरू केलं आणि तुम्ही त्यांच्या बायका असून तुम्हीच त्यांच्याबरोबर नव्हता. अहो, वाघावानी गडी, पण बायको बरोबर नसली तर पाक काळा गेली बघा तिची. डॅडी नाराज होतं ते आम्हाला लगेच ओळखून आलं बघा. अहो मालकीनबाई, आपली बाईची जात, तुटल एवढं ताणायचं नसतं, एवढंच मला कळतं बघा. नाहीतर काय. आणि आता वटसावित्रीचा सण तोंडावर आलाय आणि तुम्ही का अशा रुसून फुगून बसलाय? जे काय असेल आपापसात मिटवून घ्या, नाहीतर उगाच गावात शोभा व्हायची. जाऊ दे बाय, त्यांचं ते बघून घेतील. चला आपलं आपण दर्शन करूया देवाचं. काय गई, कसल्या गप्पा चालू होत्या? काय म्हणत होत्या त्या बायका? अगं काय नाही, ते वटपौर्णिमेची पूजा एकत्र करूया म्हणत होत्या. बर, इकडचं सगळं झालंय, आपण निघूयात का आता? भागूच्या प्रदक्षिणा झाल्या का? हो, मी तिला हाक मारते. भागू,